सो मच. पुढे मी बोलवू इच्छितो आम्ही ते मारून दिलेलं आहे, कारण जाताना त्या चिखलात तो घसरतोय अशी काहीतरी ती रिएक्शन बघताना वाटते. पण ऍक्च्युली तिथे दिसतंय की त्याला काहीतरी लागलेलं आहे आणि तो चालताना तिथे त्याला ते दुखतंय. बरोबर. कदाचित मी त्याच्या जवळ असेल जास्त म्हणून मला त्याच्या भावना कळल्या असतील. पण अप्रतिम साक्षीने खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा जो ओके रोलिंग नहीं मैंने बोल दिया ऑलरेडी. ओके रोलिंग यस सर. खूप छान आहे. धन्यवाद. ओके. नमस्कार, मी महेश मटकर, या गाण्याचा म्युझिक कंपोजर, म्युझिक प्रोड्युसर. मी मुकुल फाटे, या गाण्याचा लीड ॲक्टर म्हणून तुम्ही मला बघताय. आणि साक्षी. नमस्कार, मी साक्षी कांबळे, मी या गाण्याची लीड ॲक्ट्रेस आहे. आणि गाणं कसं वाटतं, तुम्ही गाणं कसं म्हणता, प्रोसेस सांगा. हे गाण्याची जर्नी अशी होती, जसं मी हे गाणं जसं मी आधी सांगितलं, सॉरी, हे गाणं ॲक्च्युली एक थॉट कॉन्सेप्टवर होतं. फक्त एक छोटंसं कॉन्सेप्ट. आमचे जे डिरेक्टर आहे सुनील वाघमारे यांचं जे एक छोटंसं थॉट होतं, जे कॉन्सेप्ट होतं, ते तुम्ही मूवी आपल्या गाण्यामध्ये बघणारच. ते छोटंसं कॉन्सेप्ट गाण्याने जन्म घेतलं आहे. ते गाण्याचं मी जसं एक ट्यून असतं, ते मी जसं बाईकवर जात होतो आणि मला सडनली ते ट्यून सुचलं आहे आणि मी असंच ते चालता चालता बाईकवर मी रेकॉर्ड केले आणि ते रफली ते रेकॉर्ड केलेलं ट्यून आज एवढं मोठं सॉन्ग झालं आणि एवढं मोठं सगळं काही जमून आलं आहे. ते खूप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला तेच पाहिजे की हे गाण्याला भरपूर साथ द्यावा तुम्ही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं असंच गाजावं आणि ज्याप्रमाणे आम्हाला जे आमचे थॉट्स आहे गाणं बनवण्याच्या मागे ते तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे आणि तुम्हालाही हे गाणं तेवढंच आवडलं पाहिजे जेवढं आम्हाला आमची टीमला आवडलं आहे. सर मुझे आपसे जानना था, मैं मराठी में जवाब दीजिएगा. गाना देखिए ऐसे लग रहा था कि हॉरर मूवी दिख रही है, कोई बड़ी पिक्चर के पर्दा पे मूवी देख रहे हैं. डांस एक्सेलेंट, मूवी पे जिस तरह हो रहा चाहिए सब कुछ देखने को मिला. किस चॅनल पे आएगा गाणं आहे हे मला वाटतं आज यूट्यूब आणि बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होतं आहे. ह्याचं जेव्हा आम्ही पहिला पोस्टर लॉन्च केला होता तर तेव्हा मला माझ्या मित्रांकडून किंवा फॅमिलीकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आला. जेव्हा दुसरा पोस्टर लॉन्च केला होता, मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील बरेच दिग्गज आहेत, त्यांनीसुद्धा मला हा पोस्टर बघून कॉन्टॅक्ट केला की खूप छान आहे, तू डेब्यू करतो आहेस मराठी इंडस्ट्रीमध्ये, खूप खूप वेलकम वगैरे. जेव्हा याचा तिसरा पोस्टर लॉन्च झाला तेव्हा मी डायरेक्ट न्यूज मी सगळ्यांना पाठवली होती. टॉलिवूडच्या बऱ्याच न्यूज चॅनल्सवर आमचा तो पोस्टर व्हायरल होत होता. आणि मग माझी जी जर्नी होती, माझ्या जर्नीमध्ये जेवढे आत्तापर्यंत कोरिओग्राफर्स होऊन गेले असतील, डिरेक्टर्स येऊन गेले असतील, त्यांचे मला फोन आले की मुकुल लीड करतो आहेस, मुकुल लीड करतो आहे, कुठे होणार आहे, प्रीमियर कसं असणार आहे. आम्ही गाणं ऑडिओ ऐकलं आणि ऑडिओ असं आहे की ते गाणं ऐकून गप्प बसावं असं वाटत नाही. पार्टी सॉन्गसारखं एक जेव्हा आपण एक जॉनर बघतो तर ते एक फक्त पार्टीमध्ये लावण्यासारखं गाणं असतं. हे असं गाणं आहे जिथे जेव्हा आपण ऐकणार ना आपले पाय हलायला लागणार, आपल्या डोक्यात एक ताल बसणार आणि ते गुणगुणायला लागणार माणूस कोणतंही. सो त्याप्रकारे हे गाणं आहे. ह्याच्यात जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मला वाटलं होतं, माझा पहिला सगळ्यात थॉट होता की माझं पहिलं पदार्पण होतं आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे गाणं असेल. काही लव्ह सॉंग्स आपण बघतो, पण मला माहिती नव्हतं की ह्यात अनेक ट्विस्ट आहेत, ह्यात अनेक चॅलेंजेसही असणार आहेत. आणि जेव्हा हे गाणं माझ्यासमोर प्ले झालं, सर्वात प्रथम मला असं वाटलं की मला इथे डान्स करावा असं वाटतं, कारण अनेक वर्ष मी ॲज अ डान्सर म्हणून काम केलं इंडस्ट्रीमध्ये. आणि सुनील सरांनी ज्या प्रकारे याचं डिरेक्शन केलं आहे, मला असं वाटलं की मी स्वतः फिल्म करतो आहे, मी हे गाणं नाही करत आहे. ह्या पूर्ण अप्सरा या गाण्यामध्ये ना हे एक फिल्म आहे, एक शॉर्ट फिल्म तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे हे सर्वांनी बघा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे गाणं वाजेल याची मला खात्री आहे, कारण गाण्याचं चित्रीकरण जे सूरजनी केलेलं आहे, मला असं वाटतं की हे नॉर्मल मराठी फिल्म्समध्ये किंवा नॉर्मल शॉर्ट फिल्म्समध्ये वापरण्यातलं नाही आहे. हे खूप नेक्स्ट लेवलचं त्याचं एडिटिंग आहे, VFX वगैरे जे काही वापरलेलं आहे. आणि त्यासाठी मी सूरजला पण थँक्यू सांगतो. आणि ह्या पूर्ण टीमचा एक सपोर्ट होता, त्याच्यामुळे आज आम्ही ॲक्टर म्हणून तुमच्यासमोर येत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने हे गाणं ऐका, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. थँक्यू. लोकेशन में बात करें, बहुत अच्छी वीडियो, लोकेशन ब्यूटीफुल है. कहाँ शूट हुआ, कितने दिन गाना शूट हुआ, कैसे बताइए. जर आपण लोकेशन आणि शूटचा जर आपण प्रश्न घेतला तर मला असं वाटतं की लोकेशन खूप छान होतं, तेवढंच चॅलेंजिंगही होतं. एका स्लिपरी स्लोपवर आपण परफॉर्म करतो आहे, खूप शेवाळं आलं आहे, खूप ग्रीनरी आहे, पाऊस पडतो आहे कंटिन्यू, पूर्ण सगळीकडे ग्रीनरी आहे, चिखल वगैरे आहे. त्यात आम्हाला 6 तास, मला 6 नाही 12 तास आम्ही त्या
प्रोसेसमध्ये होतो. आणि हे गाणं आम्हाला चॅलेंजिंग असं होतं की सरांनी सांगितलं होतं एका दिवसात कंप्लीट करायचं आहे. हे पूर्ण गाणं जे अप्सरा आहे ते एका दिवसात कंप्लीट झालं. ह्याच्या मागे आम्ही 8 दिवस रिहर्सल्स वगैरे केल्या. पण मला असं वाटतं की सर रिहर्सल्स आपण केल्या असतील पण बऱ्याच गोष्टी रिहर्सलमधल्या नव्हत्या गाण्यामध्ये. ते एंड ऑन सेट ते सगळं चेंज झालेलं आहे आणि मला वाटतं खूप खूप मजा येईल. खूप धमाल केली आम्ही आज सॉन्गच्या टायमाला. आणि लोकेशन खरंच आपल्या महाराष्ट्रातलं शहापूर इथे हे शूट झालेलं आहे. साक्षी की बात करें, एक नया बॉलीवुड से लेके महाराष्ट्र टॉलीवुड से हर जगह एक नया खोज आप लोग निकाले हैं, क्योंकि बहुत जल्दी लंबे रेस में घोड़ी बोलता है घोड़ा है, आप लोग ढूंढ के निकाले. कैसे आप लोगों को बॉन्डिंग रहा, फर्स्ट टाइम आप लोगों ने काम किए, कैसे ढूंढा आप लोगों ने? मी ॲक्च्युली एक फॅशन शो जज करायला गेलो होतो. आस्मी फाउंडेशनचं ते फॅशन शो होतं आणि तिकडे मला साक्षी कंटेस्टंट म्हणून मिळाली होती. तर मला तिचं फेस आणि फीचर्स आवडले, ज्या प्रकारे ती कॅमेरासमोर स्वतःला प्रेझेंट करते. आणि मग शो झाल्यानंतर आम्ही ठरवलं की एक रील करूया, डान्स मराठी गाणं एक करूया. आणि मी त्याच्या आधी मराठी गाणे खूप कमी केलेत, बॉलिवूड वगैरे खूप करायचो. पण ते मराठी गाणं हळूहळू चाल पोरी जरा हळूहळू चाल हे गाणं आम्ही शूट केलं होतं. त्याला सुद्धा इन्स्टावर लोकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ते गाणं जवळजवळ 30-40 हजार लोकांनी बघितलं असेल 2-3 दिवसामध्येच. आणि जसं त्यांनी बघितलं असेल ऑडियन्सने, सुनील सरांपर्यंत पण ते गाणं पोचलं, त्यांना ते आवडलं आणि मग त्यांनी सांगितलं की साक्षी आणि तुम्ही आम्हाला फायनल कास्ट म्हणून यात हव्या. साक्षी, आप कितने लकी मानते हैं कि अगर ऐसे स्टार के साथ आपकी एक शुरुआत हुई है बॉलीवुड में, मराठी इंडस्ट्री में, तो कितना प्राउड फील करते हैं इस बात को लेकर? मला म्हणजे एवढा प्राऊड होतो बिकॉज हा खूप टॅलेंटेड आहे आणि एवढ्या म्हणजे असं टॅलेंटेड लोकांसोबत काम करायला कोणाला हे नाही आवडणार. सो मला म्हणजे खूप मी ॲक्च्युली लकी मानते की मुकुल माझा फ्रेंड पण आहे आणि तो आता माझ्यासोबत लीड ॲक्ट्रेस पण आहे. तो माझा म्हणजे एक माझ्या सॉन्गमध्ये तो माझा पार्टनर आहे. सो ते मला खूप म्हणजे छान वाटतं आहे. आजकल मार्केट वर्ल्ड वाइड है, कोई गाना बनता है हिंदी, इंग्लिश, मराठी सभी में बनाया जाता है, तो क्या इसका हिंदी वर्जन भी होगा या फिर कुछ? हिंदीमध्ये म्हणजे खूप सारे सॉंग्स असे आहेत बट मराठीमध्ये अशा म्हणजे लेवलचं सॉन्ग बनवलं आहे ना हा अप्सरा. सो ते कॉम्पिटिशन देतं हिंदीला पण. सो असं मला वाटतं हिंदीमध्ये करण्यापेक्षा मराठीमध्येच हे जास्त उचलून धरल्या जाईल कारण महाराष्ट्रामध्ये त्याची मजा ते आहे. येस. आपके प्रोफाइल की बात करें, क्या क्या अभी तक काम किया है, शुरुआत है इससे पहले? ये तो मेरी शुरुआत आहे. ये मेरा म्हणजे हा माझा ना पहिला सॉन्ग आहे आणि ह्याच्यामध्ये मी फक्त मॉडलिंग ॲक्टिंग वगैरेच करायची. ह्याच्या आधी जसं रील वगैरे बनवायचे बट एवढ्या मोठ्या कॅमेऱ्यासमोर वगैरे हे माझं पहिल्यांदाच आहे. कैसे आपको कास्टिंग हुआ इस बड़े प्रोजेक्ट में, कितना बाहर फ्रेंड सर्कल में क्या रिएक्शन है आपको जो काम मिला? आत्तापर्यंत तरी म्हणजे आता कॉलेजमध्ये वगैरे आहे. सो कॉलेजमध्ये पण खूप सारे बोलतात की अरे यार तुझा सॉन्ग येतोय वगैरे. रीलमध्ये जेवढे जास्त ओळखत नाही तेवढे आता मला असं वाटतं की एक फेम भेटतो आणि लोक मला ओळखतात वगैरे. सो ते छान वाटतं. माझा प्रश्न होता, जेवढं चांगलं गाणं आहे त्याच्यामध्ये हॉररचे थॉट कसे आले? हॉररचे थॉट आणणारे सगळ्यात मोठे एक छोटासा जे सीड होता ते उपज झाला. ते आमचे सुनील सर डिरेक्टर, त्यांचा कॉन्सेप्ट आहे. त्यांनी जे कॉन्सेप्ट दिलं होतं त्यामध्ये गाणं फक्त माझ्या थ्रू तेच बोलतात ना, येतं ते गाणं कुठून तरी. ते आपण कसे बनवतात ते बनवू नाही शकत असं गाणं कोणी. पण ते जे झालं आहे आणि ते ज्या हिशोबाने प्रेझेंट झालं की तुमच्यापर्यंत ते भावना आमच्या पोचत आहे, तिकडे आम्ही जिंकलो असं आम्हाला वाटतं. गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा एखादा फनी किस्सा घडला असेल का की जो तुम्हाला एकदम सांगावासा वाटतोय प्रेक्षकांना? काहीतरी फनी किस्सा, फनी आणि ट्रॅजेडी सगळं काही होतं यामध्ये. स्लिपरी होतं कोणीतरी. यात ॲक्च्युली सांगायचं झालं तर मी हे सांगेन की आमच्या अनेक, मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की अनेक स्टेप्स चेंज झाल्या एंड टायमाला. कारण तिथले जे लोकेशन्स होते तिकडे आम्हाला दगडावर करायचं आहे आणि मला हाईटची खूप भीती वाटते. आणि पहिला शॉट सरांनी लावला तिकडे तो त्या डॅमवर एक छोटासा पार्ट आहे ना, त्याच्यावर मला डान्स करायचा आहे. आणि माझ्या मागे पण 2 डान्सर आहेत. मी त्यांना विचारतोय नक्की इथे करायला सांगितलं आहे का सरांनी. आणि मला ॲक्च्युली कसं सर सांगतात तिथून ॲक्शन, सर ऐकायला तयार नाही. मी सरांना विचारतोय की सर थोडंसं हे स्लिपरी आहे आणि इकडे ना थोडं रिस्की वाटतंय. डायरेक्ट खाली, हां डायरेक्ट खाली बाजूनी. सर बोलले ॲक्शन. गाणं सुरू झालं तर करावं तर लागणार आहे. आणि आणि प्लस तेवढ्याच्या पार्टमध्ये आम्हाला जम्प करून सगळं करायचं होतं. आणि एक्सप्रेशन पण चेंज नाही झाले पाहिजेत कारण ड्रोन एवढ्या समोर आहे. तो आम्हाला फेशियल एक्सप्रेशनचं शूट करतोय. शूट वगैरे केलं. मी स्वतः कन्फ्यूज होतो. सरांना विचारलं आलाय का नीट.